या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत महाअवतार नरसिंहा हा चित्रपट दाखवण्यात आला. स्वर्गीय तात्या कोटे यांची रविवारी 88वी जयंती होती. त्यानिमित्तानं विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोटे यांच्या संकल्पनेतून 200 विद्यार्थ्यांना सध्या गाजत असलेला महाअवतार नरसिंहा हा चित्रपट लक्ष्मीनारायण चित्रपटगृह इथं मोफत दाखवण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोटे, राजमहेंद्र कमटम, संतोष सोमा, नारायण माशाळकर, अक्षय बागसे, निशांत सावळे, सूर्यकांत जिंदम, अनिल दंडगुले, वासू यलदंडी यांची प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय तात्या कोटे व स्वर्गीय राजेश कोटे आणि स्वर्गीय महेश कोटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दरम्यान आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. दरम्यान विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांनी या उपक्रमाची माहिती देताना विद्यार्थ्यांना हिंदू संस्कृतीची माहिती व्हावी या हेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं सांगितलं. माननीय प्रथमेश महेश कोठे यांनी आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांसाठी चित्रपट शोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नरसिंहा पिक्चरच्या माध्यमातून जो चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशा चित्रपट आपल्या परिसरातील श्रमिकांच्या मुलांना, गोरगरीब जनतेतील नागरिकातील मुलांना व विद्यार्थ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाहता यावं. आज तो शो त्यांनी सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकीज येथे आमचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 88व्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो. यापुढे देखील त्यांच्या वतीने व आम्हा सर्व कोठे परिवारावरती, विशेषतः स्वर्गीय तात्या, स्वर्गीय महेश अण्णा व स्वर्गीय राजेश अण्णांवरती जोडले गेलेल्या सर्व लोकांच्या सोबत राहून असेच विधायक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत राहो. हे काम आमच्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनी केलेलं आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व किती भावंड असो, आमचे सर्व स्नेहीजन करत राहू हा विश्वास आजच्या या जयंतीनिमित्तानं व्यक्त करतो आणि या उपक्रमाचं मी खूप अभिनंदन करून शुभेच्छा देतो. तात्यासाहेब कोठे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठानचे प्रथमेश महेश कोठे यांच्यातर्फे आज शाळेतल्या विद्यार्थ्यांना लक्ष्मीनारायण टॉकीज येथे नरसिंहा स्वामी यांच्यावरती चित्रपट दाखवण्यात येत आहे. आणि या चित्रपटामधून आपला इतिहास आणि विद्यार्थ्यांना जे ॲनिमेशन थ्रू आपल्याबद्दल संस्कृतीबद्दल माहिती करून देण्यामध्ये त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि ह्या रूपाने तात्यांना कोठे परिवारतर्फे आम्ही एक वेगळी श्रद्धांजली अर्पित करत आहोत. त्याबद्दल विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व तात्यांवरती प्रेम करणारे, तसेच महेश अण्णांवरती प्रेम करणारे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित लोकांचा मी कोठे परिवारातर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी निर्णय घेतला की 10वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे महाअवतार नरसिंह ते दाखवूया. कारण आपला इतिहास आणि आपल्या ग्रंथातली माहिती हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. अतिशय कमी वयात भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंवरती जी निष्ठा ठेवली होती, जी श्रद्धा ठेवली होती, मग हिरण्यकश्यपाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंच्या प्रती त्यांची श्रद्धा, त्यांना अनेक अडचणीतून नेहमी भगवान विष्णूंनी मदत केली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं. योगायोगाने तात्यासाहेबांचं नावसुद्धा भगवान विष्णूंच्याच नावाने आहे. आणि त्या पिक्चरमध्ये 2 विष्णूंचे अवतार दाखवल्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला की आपण तात्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं एक काहीतरी कार्य करूया. त्यामुळे सगळे आम्ही विष्णू महेश प्रतिष्ठानचे सभासदांनी निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यात जे काही अडीअडचणी येत असतील विद्यार्थ्यांना, त्यांना या पिक्चरामधून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपलं चांगलं काम करायचं आपण नेहमी सुरू ठेवलं पाहिजे. कारण देवसुद्धा त्यालाच मदत करतो जो चांगलं काम करतो. त्यामुळं आपलं सत्कर्म हा नेहमी चालू असला पाहिजे. मूळ उद्दिष्ट आमचा तोच होता. त्यामुळे आम्ही हा पिक्चर दाखवला. विद्यार्थी आहेत? जवळजवळ 200 विद्यार्थी आहेत. आणि बाकीचे सगळे जे तात्यांवरती प्रेम करणारे लोक आहेत, महेश अण्णांवरती प्रेम करणारे लोक आहेत आणि विष्णू महेश प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत
ते सर्वजण हा पिक्चरचा आनंद घेणार आहेत. नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी जनदर्पण न्यूज चॅनलचा प्रतिनिधी दयानंद दाटोळे. आज आपल्यासोबत संभाजी विठ्ठल लोहार सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज या कार्यक्रमानिमित्त अधिक माहिती आपल्याला देतील. सर, आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल काय माहिती द्याल? सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, आमच्या संस्थेचे खजिनदार आदरणीय प्रथमेश महेश कोठे यांच्या महेश विष्णू प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 88व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील तरुण मुलांसाठी महाअवतार नरसिंह हा चित्रपट मोफत दाखवण्याचा संकल्प सोडलेला आहे. या चित्रपटातून तरुणांना जो संदेश देण्यात येणार आहे तो स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी सर्व धर्मीय गरीब कष्टकरी जनतेचा ज्यांना कैवारी म्हटलं जातं त्या विष्णुपंत तात्यासाहेबांनी सर्वसामान्यांच्या समस्या या सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने ते उभे राहिले, त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये भक्तांच्या पाठीशी देव जसा उभा राहतो तशा प्रकारचे आमचे दैवत स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रथमेश महेश कोठे यांनी हा चित्रपट तरुणांना दाखवण्यासाठी जी संधी निर्माण केली त्याबद्दल सर्व तरुणांच्या वतीनं, आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं मी प्रथमेश कोठे यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि ही संधी निर्माण केल्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.